सन्माननीय सभापती महोदय, पनवेल तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भातली ही लक्षवेधी आहे। 1970 साली सिडकोची स्थापना झाली आणि त्यानंतर या संपूर्ण भागामध्ये सिडकोनी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या। या जमिनी अधिग्रहित करताना कवडीमोल भावाने अगदी 40-50 हजार रुपये एकरी या दराने या सगळ्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या आणि मग स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात जो संघर्ष झाला त्यातून मग यामध्ये 12.5% मोबदला दिला जावा, विकसित भूखंड दिला जावा, हे एक मॉडेल समोर आलं जे संपूर्ण देशात आता वापरलं जातं। आणि आता या जमिनी सिडकोनी ज्या काही कवडीमोल भावाने घेतल्या या विकताना मात्र सिडको 40-50 करोड रुपये एकरी अशा दराने विकते। म्हणजे किती मुजोरी सिडकोच्या माध्यमातून चालते याचं हे उदाहरण आहे। खरं तर सिडको ही एक कंपनी आहे, ही सरकारी कंपनी आहे आणि सरकारची ध्येय धोरणं खालपर्यंत पोहोचवणं, जनतेचं कल्याण करणं ही भूमिका असली पाहिजे। पण ईस्ट इंडिया कंपनीलाही लाजवेल अशा पद्धतीनं खरं तर या अधिकाऱ्यांची मानसिकता असताना दिसते। पनवेल तालुक्यातल्या देवीचा पाडा, घोटचाळ, तोंडरे, पालेखुर्द, पडगे, टेंबोडे, वळवली आणि पनवेल तालुक्यातली अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी सभापती महोदय या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या सिडकोच्या माध्यमातून 1970 सालापासून शिक्के मारून ठेवलेत, जे अधिग्रहणाचे शिक्के आहेत। 55 वर्ष झाली सिडको या जमिनी घेतही नाही आणि त्या डिनोटिफाईड करतही नाही, ते शिक्के परत काढून घेतही नाही। म्हणजे शेतकऱ्याला मोबदला नाही, त्याच्यावरती सिडको स्वतः काही करत नाही आणि त्या शेतकऱ्याला काही करू देत नाही। आता जे काही उत्तर सभापती महोदय दिलं हे इतकं फिरवाफिरवीचं उत्तर आहे की ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला सोडून इतर सगळं सांगण्याचा प्रयत्न सिडको अधिकाऱ्यांनी केलेला आहे। मग जर का ह्यात विचारलं वेगळं, सिडको गुमराह करते, ही मानसिकता सभापती महोदय चुकीची आहे। आणि यामध्ये सिडकोनी म्हटलंय की या जमिनीवरचे शिक्के काढण्याविषयात मी प्रश्न विचारलाय, सिडको सांगते की या जमिनी हस्तांतरित करण्यामध्ये आम्ही कोणते निर्बंध घातले नाहीत। म्हणजे सिडकोला काय म्हणायचं आहे की हे शिक्के जे आहेत ते आम्ही असेच ठेवणार आणि या जमिनी शिक्के आहेत म्हणून त्या गरीब शेतकऱ्यांनी कुठल्या तरी धनदांडग्याला कमी किमतीमध्ये विकाव्या आणि धनदांडग्याचा फायदा त्यात करावा, अशी भूमिका सिडकोची आहे का, हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे यामध्ये स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय असा आहे की 1970 पासून 55 वर्ष या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या नाही, त्याच्यावरती शिक्के कायम ठेवले गेले। या जमिनी सिडको त्यांचे शिक्के परत घेणार का, या जमिनी तात्काळ डिनोटिफाईड करणार का, अथवा या जमिनीमध्ये जो काही आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मान्य असलेला मॉडेल, मान्य असलेला आर्थिक मोबदला दिला गेला पाहिजे, तो देऊन जमिनी अधिग्रहित करणार का, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न की या संवेदनशील विषयामध्ये समन्वय साधणं हे गरजेचं आहे, त्यामुळे नगरविकास विभागाच्या एखाद्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक यात समन्वयक म्हणून करणार का, आणि यामध्ये जर का काही तांत्रिक बाबींची चर्चा करायची असेल तर अधिवेशन काळामध्ये या विषयाची विशेष बैठक घेणार का, हे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती सभापती महोदय। सन्मान्य सदस्य विक्रांतजींनी जो सिडकोच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला आणि शेवटचा प्रश्न विचारला त्याचं पहिलं उत्तर मी देतो। या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे, समन्वय साधणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नगरविकास विभागाचा एक अधिकारी कोऑर्डिनेशनसाठी असावा अशी त्यांची जी भूमिका आहे, तर तो अधिकारी जो आहे तो नक्की सिडकोकडनं नेमण्यात येईल। परंतु थोडी पार्श्वभूमी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की 1970 सालामध्ये सिडकोची स्थापना झाली आणि सिडकोची स्थापना झाल्यानंतर या प्रकल्पामध्ये 95 गावांची जमीन ही अधिसूचित करण्यात आली। त्याच्यामध्ये पनवेल तालुका 38 गावं, उरण तालुका 28 गावं, ठाणे तालुका 29 गावं, अशी 95 गावं त्याच्यामध्ये होती। आणि ही गावं ज्यावेळी अधिसूचित झाली त्यावेळी 1894चा जो कायदा आहे त्या पद्धतीनं 29 महसूल गावं जी आहेत ही पनवेलच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातली होती। सन्मान्य सदस्यांनी स्पेसिफिक असा एक प्रश्न विचारला आहे की याच्यातली गावं आपल्याला नोटिफाय करायची आहेत, पण नोटिफाय करत असताना मी सभागृहामध्ये त्यांना आश्वासित करू इच्छितो की देवीचा पाडा, चाळ, तोंडरे आणि पालेखुर्द ही 4 गावं डिनोटिफाय करण्याचा निर्णय सिडकोनं घेतलेला आहे। त्याचा प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाकडे आलेला आहे आणि त्याच्यावरची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या जातील। मग हे 4 गावं जी आहेत त्याची जमीन किती असू शकते, तर सुमारे 400 हेक्टरपर्यंतची जमीन आपण ही डिनोटिफाय करणार आहोत आणि उर्वरित जमीन जी आहे ती 1894च्या कायद्याप्रमाणे जरी आपण घेतलेली असली तरी देखील काही जमिनी या 5 वर्षापर्यंत जर आपण त्याचे पैसे देऊ शकलो नाहीत किंवा त्याच्यावर कुठचीही कार्यवाही करू शकलो नाही
तर 2013चा ऍक्ट डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील सन्मान्य सदस्यांनी ज्या पद्धतीच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या त्याला डोळ्यासमोर ठेवून नक्की हा जो काही 2013चा कायदा आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली जाईल. एकच फक्त थोडं करेक्शन मी करतो की शेवटी सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको ही स्वायत्त संस्था असताना देखील ती अधिनियमाप्रमाणे चालते, कायद्याप्रमाणे चालते. त्याच्यामुळं कुठेही शेतकऱ्यांना त्रास द्यायचा उद्देश याच्यामध्ये येतच नाही. पण अजून एक जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेन की या सिडकोचा विभाग ज्यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीमध्ये आला त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगची जी फार मोठी योजना या सिडकोमध्ये आली, ज्याचा उल्लेख शिंदेसाहेब आपण केला आणि त्याची बैठक देखील आपण पुढच्या आठवड्यामध्ये लावणार आहोत. याचा फायदा नक्कीच लोकांना झालेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता 12.5% द्यायचा की अफोर्डेबल हाऊसिंग सिडकोची जी घरं येत आहेत त्याचा फायदा असं म्हटलं मी. सन्मान्य सदस्यांचा मुद्दा असा आहे की 12.5%ची अंमलबजावणी करायची की 22.5%ची अंमलबजावणी करायची. तर 1894च्या कायद्यानं 12.5%ची अंमलबजावणी करायची आहे. पण 5 वर्षामध्ये याच्यावर काहीच जर पुढे गेलेलं नसेल सिडको तर 2013च्या ऍक्टची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याची भूमिका ही सिडकोची राहील.